एंकर 44 सोलापुर नगर निगम के नए नियुक्त नगर आयुक्त सचिन ओमसे ने बीएमसी में भ्रष्टाचार को समाप्त करने और नगर निगम के कार्यों को पारदर्शिता लाने के लिए एक महत्वपूर्ण कदम उठाया है। आयुक्त ने सोलापुर के नागरिकों से भ्रष्टाचार और प्रशासनिक समस्याओं के बारे में सीधे शिकायत भेजने का आग्रह किया है। सर्व नागरिकांना आमचं आव्हान राहील की कुठल्याही वेगवेगळ्या कामासाठी जे महानगरपालिकेत कामं केली जातात तर त्याच्यामध्ये कुठल्याही नागरिकाला जर पैशाची मागणी केली जाईल असेल किंवा मुद्दाम अडवणूक केली जात असेल तर आम्ही एक ईमेल शेअर करतो आहे सर्व commissioner.solapurmc@gmail.com तर आम्ही प्रेस नोटमध्ये सुद्धा आम्ही हे ईमेल देत असतो। हा प्रामुख्याने हा जो ईमेल देतो आहोत त्या ईमेलचा वापर जो आहे तो आपले जे भ्रष्टाचाराच्या संदर्भातली आणि पारदर्शकता येण्यासाठी कुठली तक्रार असेल ते यावरती करावी। तुमच्या इतर कुठल्याही ज्या प्रशासकीय किंवा नागरिकांच्या अडचणी असेल त्या आपले जे परिवर्तन ॲप आहे किंवा आपले सरकार जे आहे ते त्याच्यावर करण्यात यावं। हे जे आम्ही ईमेल शेअर करतो आहे तो पर्सनली माझ्याकडे असणार आहे, आयुक्तांकडे असणार आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने हे पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या संबंधित कुठल्याही तक्रारी असतील तर त्या ह्याच्यावर करण्यात यावं। आमचे कुठलेही डिपार्टमेंट ज्या ठिकाणी प्रामुख्याने तक्रारी येतात बांधकाम परवाना विभाग असेल, बांधकाम विभाग असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल, जे कुठल्याही विभागामध्ये पारदर्शक येण्याच्या दृष्टीनं सजेशनसुद्धा देऊ शकतात की कुठल्या पद्धतीने ह्याच्यात आमच्या कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काय असेल ते सजेशनसुद्धा पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आम्हाला ह्याच्यावर करू शकतात। त्याचबरोबर आपल्याकडं साधारणतः एक 2 ते 3 दिवसापूर्वी जे कावळ्यांच्या डेथ झाल्या होत्या, कावळ्यांच्या डेथ झाल्यानंतर आपल्याला जे कावळ्यांचं जे आपण पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्यामध्ये जो H5N1 किंवा ज्याला आपण बर्ड फ्लू कॉमन भाषेमध्ये म्हणतो तर जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत ते आपला जो कंबर तलाव एरिया आहे आणि हुतात्मा गार्डन हे 2 जे एरिया आहे ज्या ठिकाणी आपल्याला कावळ्यांचे मृत कावळे आढळले तो आपल्याला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेला आहे। तर सर्वांना आपल्या मार्फत आव्हान हे राहील की या भागातले जे चिकनचे दुकानं आहेत त्याचबरोबर इथं जे चिकन असेल मटन असेल किंवा इतर जे मांस ज्याच्यामुळं पक्ष्यांचा मांस असू शकतं त्याच्यामध्ये कावळ्यापासून इतर जे पक्षी आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतं किंवा मानवाला पण काही कंडिशनमध्ये मानवामध्ये सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं। तर सर्वात महत्त्वाचं आहे की जे काय तुम्ही नॉर्मल पण जे मांस मटन वगैरे खात असाल ते पूर्ण शिजवून खायचं आहे आणि ह्या भागातल्या एरियातले जे दुकान असतील तर आम्हाला सकाळीच तो आदेश प्राप्त झालेला आहे। आम्ही आता संध्याकाळीपासून दुपारपासून इमिजिएटली त्या ठिकाणी जे मांस विक्री जे असेल खुली मांस विक्री असेल किंवा शिजवलेल्या अन्नपदार्थ असेल ते बंदी करण्यासाठी आमच्या अतिक्रमण विभागामार्फत ते कारवाई करण्याच्या सूचना देत आहोत आणि कुणालाही असे मृत कावळे वगैरे लक्षात आणून दिले आहेत आमचे जे आमचा अतिक्रमण विभाग आहे आणि जो ॲनिमल वेटरनरी जे डिपार्टमेंट आहे तर त्यासाठी बॉडी एक आम्ही SOP पण दिलेलं आहे की डेड बॉडी कसं डिस्पोज ऑफ करावी, सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन कसं हे करावं। तर ती आणि शक्यतो या भागामध्ये नागरिकांनी सुद्धा काही दिवस समजा मला वाटतं की आपल्या तलावाचा एरिया हा जो एरिया आहे बऱ्याच वेळा नागरिक संध्याकाळी वॉकिंगसाठी करतात तर काही दिवस या ठिकाणी जाणं अवॉइड करावं। इतर आपले जे प्लेग्राऊंड आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करावा। आणि आज आमच्याकडं महिला दिनाच्या निमित्तानं महिलांच्या बचत गटांचं जे वेगवेगळे विक्रीसाठी आम्ही स्टॉल आमच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात लावलेले आहे साधारणतः आज आणि उद्या। त्याचबरोबर इतर वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा महिलांचे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत तर जास्तीत जास्त महिलांनी आणि नागरिकांनी या ठिकाणी व्हिजिट करून ते खरेदी करावी आणि जे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आहेत त्याचा पार्टिसिपेट सर्वांनी करावं।